महायुतीचा हिंगोली आणि यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा उमेदवार बदलला। हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हिंगोलीत उमेदवार बदलला। यवतमाळ वाशिम मधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी। ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर। कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबडी तर हातकणंगल्यामधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी। जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना। पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव, पण काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावर चव्हाण ठाम असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, पण रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जागेवर आमचा दावा कायम। उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।